नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल समर्थ क्रिएटिव्ह वर्ल्डवरती. जसं की तुम्हाला माहितीच आहे की पोलीस भरतीसाठी काही दिवसातच नोटिफिकेशन येणार आहे. तर तयारी ही आतापासूनच करावी लागेल. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे काही महत्त्वाचे प्रश्न जे आतापर्यंत झालेल्या खूप परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत छायाचित्रासोबत बनवलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही कोणताही प्रश्न विसरणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आपण काही प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेचा रक्षणकर्ता कोण? लोकसभा सचिवालय, पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय. तर याचं बरोबर उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. प्रश्न दुसरा, संविधान सभेच्या केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू. तर सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील राजकीय संघटना कोणती? पुणे सार्वजनिक सभा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बॉम्बे असोसिएशन, शिवसेना. तर यातली पहिली राजकीय संघटना आपली बॉम्बे असोसिएशन होती. प्रश्न चौथा, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत नवाब सलीमुल्ला खान, आगा खान, सर सय्यद अहमद खान, बॅरिस्टर जिना. तर बरोबर उत्तर आहे नवाब सलीमुल्ला खान. प्रश्न पाचवा, पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी जाहीर करण्यात आले? 1872, 1881, 1976, 2000. तर 2000 मध्ये पहिले लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले. प्रश्न सहावा, राज्याची घटनात्मक रचना अपयशी ठरल्यास कोणती आणीबाणी घोषित केली जाते? राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी, राष्ट्रपती राजवट किंवा ए आणि सी. तर याचं बरोबर उत्तर आहे ए आणि सी. राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट दोन्हीही लागू केल्या जातात. प्रश्न सातवा, एलपीजी गॅसमध्ये कोणते घटक असतात? ब्युटेन आणि आयसोब्युटेन, मिथेन आणि ब्युटेन, मिथेन आणि इथेन, हायड्रोजन आणि मिथेन. तर याचं बरोबर उत्तर आहे ब्युटेन आणि आयसोब्युटेन. भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? सीडीएस, रक्षामंत्री, राष्ट्रपती, गृहमंत्री. तर याचं बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न नववा, अयोग्य कलम ओळखा. लोकसभा कलम 81, राष्ट्रपतीचा वटहुकूम कलम 123, विधान परिषद कलम 170, संयुक्त अधिवेशन कलम 108. बाकी सर्व बरोबर आहेत. फक्त राष्ट्रपतीचा वटहुकूम 123 लिहिलेला जो अयोग्य आहे. आणि याचा 123चा ॲक्च्युअलमध्ये जो आहे तो आहे प्रोहिबिशन ऑफ ह्युमन ट्रॅफिकिंग. प्रश्न 10वा, स्वराज्यशास्त्री या ग्रंथाचे लेखक कोण? लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी. तर याचं बरोबर उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अमरावती. बाकी सर्व ठिकाणी आयुक्तालय, एक सोलापूरमध्ये पोलीस आयुक्तालय नाही. प्रश्न 12वा, जागतिक वारसा स्थळामध्ये अजिंठा लेण्याचा समावेश करण्यात आला. कितव्या साली करण्यात आला? 1980, 1983, 1982, 1985. याचं बरोबर उत्तर आहे 1983. प्रश्न 13वा, सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? सभापती, उपसभापती, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी. तर याचं बरोबर उत्तर आहे विस्तार अधिकारी. प्रश्न 14वा, करडी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बटाटा उत्पादन वाढ, पेट्रोलियम, खत निर्मिती, तेलबिया. तर करडी क्रांती ही खत निर्मितीबद्दल संबंधित आहे. प्रश्न 15वा, वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता? ऑर्गॉन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन. याचं बरोबर उत्तर आहे नायट्रोजन. प्रश्न 16वा, महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि कोयना. तर बरोबर उत्तर आहे कोयना. प्रश्न 17वा, कोशी नदीचा उगम कुठे झाला? सिंहावा, उदयपूर, गंगोत्री, तिबेट. तर कोशी नदीचा उगम हा तिबेटमध्ये झालेला आहे. प्रश्न 18वा, वाट ही संघर्षाची या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हे विश्वास पाटील, सुधा सहस्त्रबुद्धे, भालचंद्र नेमाडे, अण्णा हजारे. आणि याचं बरोबर उत्तर आहे सुधा सहस्त्रबुद्धे. प्रश्न 19वा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती होती? 365, 352, 368, 378. तर याचं बरोबर उत्तर आहे 365.
प्रश्न 20वा. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधी शपथ घेतली? 1947, 1946, 1950, 1952. याचं बरोबर उत्तर आहे 1950. प्रश्न 21वा. अकबरच्या दरबारातील महान संगीतकार तानसेन यांचे मूळ नाव काय होते? मकरंद पांडे, रामतनू पांडे, हरिदास, लाल कलावंत. तर यांचं करेक्ट उत्तर आहे रामतनू पांडे. प्रश्न 22वा. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे वातावरण उबदार होते? ओझोन, प्राणवायू, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड. आणि याचं बरोबर उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 23वा. पन्हाळे काजीचे लेणी डॅश तालुक्यात आहेत? चिपळूण, दापोली, गुहागर, मंडणगड. तर याचं बरोबर उत्तर आहे दापोली. प्रश्न 24वा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नोटाचा वापर करणारे पहिले घटक राज्य कोणते होते? महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बिहार. तर मित्रहो, नोटा म्हणजे हे आपलं इलेक्शन बद्दलचं आहे आणि याच्यामध्ये पहिलं राज्य नोटाचा वापर करणारे ही राजस्थान आहे. प्रश्न 25वा. लखीना पॅटर्न कशाशी संबंधित होता? प्रशासकीय कार्यक्षमता, सार्वजनिक सुव्यवस्था, शैक्षणिक सुधारणा, सामाजिक सुधारणा. तर लखीना पॅटर्न हे प्रशासकीय कार्यक्षमताबद्दल संबंधित आहे. प्रश्न 26वा. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? श्रीपाद नारायण पेंडसे, वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे. तर याचं करेक्ट उत्तर आहे वि. स. खांडेकर. प्रश्न 27वा. इमॅन्युअल मॅक्रोन यांनी नुकतीच भारताला भेट दिली. हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर ए इराक, इराण, इजिप्त, फ्रान्स. तर इमॅन्युअल मॅक्रोन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्रीय गुप्तहेर संघटना IB इंटेलिजन्स ब्युरो स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1886, 1890, 1887, 1885. तर याचं करेक्ट उत्तर आहे 1887. प्रश्न 29वा. सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे? नर्मदा, तापी, गोदावरी, कोयना. तर सरदार सरोवर हे नर्मदा नदीवरती आहे. नागा या टेकडीमधील प्रसिद्ध व सर्वोच्च शिखर कोणते? तर कैमूर, सारामती, तारामती, मलेगिरी. तर याचं बरोबर उत्तर आहे सारामती. खूप खूप धन्यवाद. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व लाईक करा. थँक्यू.